नमस्कार. शोभज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसभरात फक्त 1.5 ते 2 तास वेळ काढा. या ग्रंथाचं वाचन केल्याने संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, स्वप्न असतं, पण काही कारणास्तव गुरुचरित्र पारायण करणं सर्वांना शक्य होत नाही. म्हणून दिवसभरात 1.5 तास वेळ काढा आणि हे करा. संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं. मनातली इच्छा पूर्ण होते. 20 एप्रिल ते 26 एप्रिल तारखेमध्ये काही अडचणी असतील, म्हणजेच घरात लग्न कार्य असेल, लहान मुलं असतील तर गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. म्हणून त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र सार वाचावा. हे तुम्हाला केंद्रात मिळेल किंवा धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळेल. आपण संसारिक माणसं आहोत म्हणून हे वाचावं. पारायण कसं करावं? रोज तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र संपूर्ण वाचू शकता किंवा तुम्ही एका बैठकीत वाचू शकता किंवा शक्य नसेल तर 2 बैठकीत वाचलं तरीही चालतं. दिवसभरामध्ये वाचलं तरीही चालेल. तुम्ही संध्याकाळी पण हे वाचू शकता, मात्र दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचू नका. 1, 3, 7 या क्रमाने तुम्ही पारायण करू शकता. नियम कोणते? ब्रह्मचर्या पाळावी, कांदा लसूण वर्ज्य करा किंवा नाही केला तरीही चालतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्ज्य करू शकता. सात्विक अन्न खावं, पण अन्न वर्ज्यच करावं. थोडासा वेळ काढून सेवा करून बघा, खूप प्रसन्न वाटतं. तुम्हाला महाराजांकडे काहीही मागायची गरज पडणार नाही. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.